नमस्कार. वन एम-पी-एस-सीच्या या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. गट ब आणि गट क ची पूर्वपरीक्षा झालेली आहे. आता गट ब ची पहिली आन्सर की पण आली आणि पहिली आन्सर की आल्यानंतर आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो तो म्हणजे कट ऑफचं काय? कारण आपला जो स्कोर असतो त्या स्कोरबद्दल प्रत्येकालाच एक इन्सिक्युरिटी असते आणि आपला स्कोर सेफ वाटावा असा कट ऑफ आपण जोपर्यंत ऐकत नाही, तोपर्यंत आपला कट ऑफचं जी मार्केटमधली शोध मोहीम आहे ती काय संपत नाही. त्यामुळे जो एक गोंधळ निर्माण होतो आपल्या मनात त्याच्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही मात्र आपलं लक्ष एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधू इच्छितोय. हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2026 हे जे कॅलेंडर इयर आहे, हे कंबाईनची तयारी करणाऱ्यांसाठी सोनेरी वर्ष असणार आहे. कारण ह्या एका वर्षामध्ये आपल्याला 4 मुख्य परीक्षा द्यायची संधी मिळू शकते. आता तुम्ही बघाल तर 2025च्या ज्या मुख्य परीक्षा आहेत त्या 17 मे आणि 7 जूनला होऊन जाणार आहेत आणि 2026च्या ज्या मुख्य परीक्षा आहेत त्या 5 डिसेंबर आणि 13 डिसेंबरला होणार आहेत. त्यामुळे जे 2026 या पूर्ण वर्षाचं चांगलं नियोजन करतील त्यांना 4 वेळा मुख्य परीक्षा द्यायची संधी मिळू शकते आणि सलग परीक्षा असल्यामुळे आपल्या ज्या चुका होत आहेत त्या चुकांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी, इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपले मार्क कुठं वाढवू शकतात, कुठल्या टॉपिकला, कुठल्या सब टॉपिकला मार्क वाढवायची गरज आहे. ह्या सगळ्याचा शोध घेऊन आपला स्कोर चांगला इम्प्रूव्ह करून ह्या 4 पैकी एका ठिकाणी आपल्याला शॉर्ट चांगले मार्क घेऊन पोस्ट मिळवायची एक सुवर्ण संधी या 2026 मध्ये मिळू शकते. म्हणून आपण याला सोनेरी वर्ष असं म्हणतोय. आणि हे सगळं आपण कितीही सांगितलं तरी आपल्या जो आता मनात जो प्रश्न असतो की कट ऑफ काय? हा काही प्रश्न आपला हलत नाही. 2026चं सगळं ठीक आहे. पण तरी पण तुम्ही आम्हाला एक कट ऑफ सांगा. एक काहीतरी 2 आकडी अंक सांगा. 45 सांगा, 50 सांगा, 55 सांगा, हवं तर 60 सांगा. पण काहीतरी एक कट ऑफ सांगा. हे आपलं नेहमीचं म्हणणं असणारच आहे. त्यामुळे कट ऑफ काय? हा जो आपला एक प्रश्न आहे त्या प्रश्नाला आम्ही आकड्यामध्ये काही उत्तर न देता या प्रश्नासाठी आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. आणि हा आमचा प्रश्न असणार आहे तो म्हणजे की आपण कंबाईन 2026 ची परीक्षा देणार आहात का? तुम्ही जो कट ऑफ किती लागणार हा आकडा आम्हाला जो विचारताय त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला रिटर्नमध्ये प्रश्न विचारतो की आपण कंबाईन 2026 ची परीक्षा देणार आहात का? तर 2026 ची कंबाईनची परीक्षा समजा तुम्ही देणार नसाल, तुमचं जर का सॉर्टेड आहे, तुम्ही तुमचं ठरलेलं आहे की हा माझा आता मी परत काही 2026 ची परीक्षा देणार नाही. आता जे चालू आहे तो लास्ट अटेम्प्ट असणार आहे. तर 2025 ज्यांचा लास्ट अटेम्प्ट असणार आहे त्यांनी आता दिलेल्या पूर्वपरीक्षेचा त्यांचा स्कोर काहीही असेल तो अजिबात मॅटर करत नाही. तो स्कोर सेफ असू दे, काटावर असू दे, खराब असू दे. 2025 माझा लास्ट अटेम्प्ट आहे. तर मग आता माझ्याकडे मुख्य परीक्षेची तयारी करणे हा एकमेव चॉईस आहे आणि आपण आपला बेस्ट अटेम्प्ट आता दिला पाहिजे मुख्य परीक्षेची तयारी करून. पण जर तुम्ही 2026 ची कंबाईनची परीक्षा देणार आहे असं जर तुमचं मत असेल तर आत्ता आपलं 2025 ची पूर्वपरीक्षा झालेली आहे. या परीक्षेमधून जर आपला जो स्कोर आलाय तो जर का सेफ असेल, सेफ स्कोर म्हणजे कशाला म्हणावं की तुमचा स्कोर असा आहे की तुम्हाला स्वतःलाही माहिती आहे की कट ऑफ किती का लागेना मी मात्र पास होणारच आहे. ह्यांच्यासारखे सुखी प्राणी कोणी नाहीत. कारण ह्यांना एकमेव आता टार्गेट असणार आहे ते म्हणजे येणाऱ्या मुख्य परीक्षेची तयारी करणे. पण 2025च्या पूर्वपरीक्षेमधून ज्यांचा स्कोर मात्र काठावर आहे, म्हणजे शुअर सांगू शकत नाही आपण की आपण पास होणार आहे की होणार नाही. त्यांच्यासाठी मात्र आता ही गोंधळाची परिस्थिती असते. कारण आता आलेली आहे आपल्याकडे फर्स्ट आन्सर की. फर्स्ट आन्सर की नंतर आपण त्या चर्चेमध्ये अडकतो की किती कट ऑफ लागू शकतो. इथून मग सेकंड आन्सर की कधी येणार ह्याची आपण वाट बघत बसणार आणि तिथून रिझल्टमध्ये ऍक्च्युअली काय आहे ते कळण्याची आपण वाट बघत बसणार. आणि ह्याच्यामध्ये एवढा वेळ जाऊ शकतो की समजा रिझल्टमधून तुम्ही त्या दिवशी तुम्हाला कळालं की तुम्ही पास झालेला आहे. तर तिथं जो तुमच्याकडे वेळ शिल्लक असणार आहे टाइम, तो मुख्य परीक्षेसाठी पुरेसा नाहीये. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे मी आधीच काहीतरी अभ्यास करून ठेवला असता तर बरं झालं असतं. त्यामुळे आत्ता जरी आपला स्कोर काठावर असला तरी आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण जर का आता फर्स्ट आन्सर की आलेली आहे आणि जेव्हा तुमचा मध्ये रिझल्ट येईल आणि तेव्हा जर का तुम्ही पास झालेले असाल तर तुम्ही स्वतःचे कौतुक कराल, स्वतःचे आभार मानाल की आपण 1-2 विषय चांगले करून ठेवलेत आणि उरलेल्या वेळेत आपण आता बाकीचे विषय संपवू शकतो. समजा आता फर्स्ट आन्सर की आलेले आहे आणि तुम्ही अभ्यास केला मुख्यचा आणि रिझल्ट आला आणि तिथं तुम्ही कदाचित तुमची परीक्षा ही पास झाला नाही तरी सुद्धा काही फरक पडत नाही. कारण तिथून लगेचच आता 2026 ची पूर्वपरीक्षेची तुम्ही तयारी करू शकताय. आणि या अभ्यासाच्या दरम्यान तुमच्या आता जे काही मुख्यचे मराठी, इंग्लिश किंवा काही विषय जे तयार झाले असतील, हे सगळे तुम्हाला 2026 साठी कामाला येणारच आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ज्या कट ऑफच्या चर्चा असेल तिथं ज्यांचा काठावर स्कोर आहे त्यांच्यासाठी आमचं सांगणं हे असणार आहे की जोपर्यंत आयोगाकडून निकाल जाहीर होत नाही, आयोगाकडून ऑफिशियली निकाल जाहीर होत नाही, तोपर्यंत तुम्ही मुख्य परीक्षेचीच तयारी करणं गरजेचं आहे.
कोणीही कितीही मातब्बर असेल, कोणीही किती धुरंधर असेल, त्यांनी काहीही आपल्याला कट ऑफचा स्कोर सांगितला, तरी त्या स्कोरनं आपण डिस्टर्ब न होता आयोगाकडून निकाल जाहीर होईपर्यंत मुख्य परीक्षेची तयारी करणं गरजेचं आहे. कारण आता कंबाईनच्या आपण परीक्षेची तयारी करतोय किंवा आता नगर परिषदची जाहिरात येणार आहे, त्याच्या तुम्ही कधी फॉर्म भराल किंवा काही लोकं सरळ सेवेच्या सुद्धा परीक्षा देतात. ह्या सगळ्या परीक्षांसाठी कामाला येणारे काही विषय आहेत, जसं की इंग्लिश आहे, मराठी आहे, मॅथ्स आहे. त्यामुळे ह्या 3 विषयांच्या किंवा इतर तुमचा जो जे तुम्हाला विषय वाटेल, ह्या विषयांचे सहित तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी सुरू करणं, हेच कधी पण जास्त संयुक्तिक असणार आहे. आणि कट ऑफचा व्हिडिओ आहे असं सांगून ही सगळी चर्चा करण्याचं कारण हेच आहे, की आपल्याकडे एक जे माध्यम आहे टेलिग्राम, हे शाप आहे की वरदान आहे, हे सगळं आता डिसाईड करण्याची वेळ आलेली आहे. कारण टेलिग्रामवर असलेल्या चर्चेमध्ये आपण गुंतून राहतो आणि या सगळ्यांमधून साध्य काय होतं, तर आपला वेळ वाया जातो. आणि हा जो वेळ वाया जाणार आहे, हा परत येणार नाही. कारण आपण एका स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. आपल्याला वाटत जरी असलं, की ती एक सरकारी नोकरी आहे, पण ती फक्त सरकारी नोकरी नसून तुमच्या सगळ्या कुटुंबाच्या आशा तुमच्याकडे लागलेल्या असतात. आणि आपण आपल्या फॅमिलीमधल्या कुणालाही किंवा आपल्यासाठी कष्ट घेणाऱ्या कुणालाही हे समजून सांगू शकत नाही, की पूर्वपरीक्षेच्या आधीचा आठवडा मी डिस्टर्ब होतो. माझी एक लास्ट रिव्हिजन जी होणे गरजेची होती, ती नीट झाली नाही. त्यामुळं माझा कुठेतरी 1-2 मार्क कमी पडलेले आहेत. हे तुम्ही विचार करून बघा. हे तुम्ही कोणाला समजावून सांगू शकताय का? किंवा ते त्यांना समजतंय का? कारण प्रत्येकाला आपला रिझल्ट अपेक्षित आहे. रिझल्टच्या पी-डी-एफमध्ये जेव्हा तुमचं नाव येते, तेव्हाच तुमच्या सगळ्या कष्टांना किंमत असते. त्यामुळे सध्या चालू असलेल्या टेलिग्रामवरच्या किंवा कुठल्याही चर्चेत आपला वेळ वाया जाणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी 15 तारखेपासूनच आणि ज्यांना कदाचित शक्य होणार नाही त्यांनी किमान 18 तारखेपासून मुख्य परीक्षेच्या तयारीला लागलं पाहिजे.